जय महाराष्ट्र. तुम्ही जर व्हिडिओ क्रिएटर असाल, तर आता एक तुम्हाला अशी गोष्ट सांगतो, जी गोष्ट तुम्ही यूज केल्याच्या नंतर तुमचे जे व्हिडिओ आहेत ना, ते एकदम वरच्या क्वालिटीचे होतील. तुम्ही जर तुमचे व्हिडिओ Androidने शूट करत असाल, तर अजिबात करू नका. ते फेकून द्या सांदीला आणि त्याच्याऐवजी तुम्ही एक चांगला कॅमेरा घ्या किंवा एखादा iPhone घ्या. बघा, कॅमेरा त्याच लोकांनी घेतला पाहिजे, ज्यांच्यापाशी दुसरा एक मोबाईल आहे आणि कॅमेरा घेण्यासाठी एक शिल्लकचं बजेट आहे. पण ज्यांच्यापाशी कॅमेरा घेण्यासाठी शिल्लकचं बजेट नाही आहे, त्यांनी फक्त आणि फक्त iPhoneच घ्यावा. त्याच्यामार्फत आपल्या कॉलिंगचं बी काम होतं आणि रेकॉर्डिंगचं पण काम होतं. आता मी असं का म्हणतो आहे, की बाबा Android सोडा आणि iPhoneमध्ये तुम्ही तुमचे व्हिडिओ शूट करा. याच्या पाठीमागचं कारण आहे. आता जे तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, हा व्हिडिओ iPhone 70 या मोबाईलने शूट करतोय. या अगोदर माझ्याकडे Vivoचा X200 Pro होता आणि त्याच्या अगोदर Samsungचा S24 Ultraसुद्धा होता आणि त्याच्या अगोदर माझ्याकडं OnePlusचा होता आणि जे पाठीमागचे 2 मोबाईल होते S24 Ultra आणि OnePlusचा, हे दोन्ही मोबाईल मी एका महिन्यामध्ये चेंज केले, कारण की मला जी क्वालिटी पाहिजे होती ती क्वालिटी अजिबात आलेली नव्हती. आणि Vivo X200 Proने मी काही दिवस रेकॉर्ड केलं, कारण की Vivo X200 Pro सारखी Android वर्ल्डमध्ये दुसरी कुणीही क्वालिटी देत नव्हतं. पण मी नंतर iPhone 70 घेतला आणि त्याच्यानंतर जेव्हा iPhone 70मध्ये जी व्हिडिओची क्वालिटी बघितली ना, बापरे बाप, खूप भयानक होती. आणि ही क्वालिटी मला Androidमधल्या कुठल्याही महागड्या मोबाईलमध्ये भेटली नाही. हां, मी मान्य करतो Androidमध्ये फोटो क्वालिटी एकदम बेस्ट आहे. पण व्हिडिओ क्वालिटी iPhoneमध्येच. आणि iPhoneमध्ये मी तुम्हाला का शूट करा म्हणतो आहे, कारण की iPhoneचं जे प्रोसेसर आहे ते स्वतः iPhone बनवतं. iPhoneच्या काही मॅक्झिमम हार्डवेअर आहे तर ते सुद्धा iPhone बनवतं. आणि त्याच्यानंतर जे iPhoneचं अल्गोरिदम सोशल मीडियाची जशा प्रकारे कनेक्ट आहे ना, तशा प्रकारे Androidचं अल्गोरिदम म्हणजे Android सोशल मीडियासोबत तेवढा कनेक्टेड नाही आहे. तेवढा प्रोफेशनल टाईपनं कनेक्टेड नाही आहे. त्याची क्वालिटी काही ना काहीतरी घसरती, म्हणजे घसरतेच. तर मी तुम्हाला हे सांगण्यापाठीमागचं एकच कारण आहे, जर तुम्हाला तुमचे व्हिडिओ एकदम स्मूथ पाहिजेत असतील आणि एकदम बेटर पाहिजेत असतील, तर प्लीज iPhoneनं एकदा शूट करा आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून बघा आणि त्याच्यासोबतच एक Androidचा व्हिडिओ शूट करा आणि त्याच्यानंतर तोही व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून बघा. दोन्हीमधली जी क्वालिटीचा फरक आहे ना, तो जर तुम्हाला जाणवला, तर तुम्ही iPhoneवर शिफ्ट व्हा. मी झालो आहे. तुम्हाला काय वाटतंय?